तर ही दृश्य आपण पाहत आहोत विजयानंतर सुप्रिया सुळे यांचे हे दृश्य आहे। तर बारामतीतून सुप्रिया सुळे यांची थेट दृश्य पाहत आहोत। विजयानंतर सुप्रिया सुळे या बारामतीत दाखल झालेल्या आहेत। तर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झाला आणि त्यानंतर त्या विजयानंतर पहिल्यांदा बारामतीत दाखल झालेल्या आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहत आहोत। तर बारामतीत सुप्रिया सुळेंचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी युगेंद्र पवार देखील उपस्थित असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। खरंतर विजयानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेले आहे आणि त्यानंतर त्यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। युगेंद्र पवार, रोहित पवार हे देखील सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत। काल त्यांचं स्वागत हे पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं। त्यानंतर त्या दौंड, इंदापूर या परिसरात त्यांनी दौरा केला, त्या ठिकाणी त्यांचं स्वागत हे करण्यात आलं होतं आणि आज त्या थेट आता बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत। बारामतीतल्या शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये त्या आता या ठिकाणी आलेल्या आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी असं स्वागत केलं जात आहे आणि या ठिकाणी रोहित पवार त्यासोबतच युगेंद्र पवार यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अगदी योगेश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांचं जोरदार असं स्वागत बारामतीत करण्यात आलेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी युगेंद्र पवार तसेच रोहित पवार त्यासोबतच इतर देखील कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर बारामतीतून सुप्रिया सुळे यांची थेट दृश्य। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या जंगी स्वागताची तयारी सुरू आहे आणि या स्वागताला रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सुद्धा उपस्थित आहेत। ताई, काय सांगणार? एक मोठा जोश जल्लोष होताना दिसतोय आणि गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही सुद्धा प्रचारात सक्रिय होतात आणि आज तो जल्लोष साजरा होतोय। खरं तर हा इलेक्शन जेव्हा डिक्लेअर झाल्या आणि उमेदवार डिक्लेअर झाले त्याच्याही आधीपासून आमचं कुटुंब, पवार कुटुंब हे खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलेलं आहे। त्यामुळे विलक्षण तणाव होता आणि पण निवडणुकीलाही सामोरं जायचं होतं। त्यामुळे जेव्हा उमेदवार डिक्लेअर झाले त्यावेळेला आणि त्याच्याही आधीपासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की साहेबांच्या सोबत राहायचं। एक कुटुंब, बाकी सगळंच 70% फॅमिली साहेबांच्या सोबत आहे आणि काही एक कुटुंब फक्त वैचारिक भूमिका त्यांनी बदलल्यामुळे ते थोडं बाजूला गेलेले, बाकी काय म्हणजे एकत्र यावं। आता असं वाटतं निवडणूक संपली आहे, पुन्हा या कुटुंबाने सुद्धा जे एक कुटुंब वेगळं पडलंय। एरवी सण समारंभ काही असेल तिथं ठीक आहे, पण आता वैचारिक मतभेद एवढे झालेले आहेत आणि मनं एवढी दुखावलेली आहेत, भाषेचा स्तर एवढा खाली गेलेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत। त्यामुळे थोडं अवघड वाटतंय सगळ्या गोष्टी, पण लग्न समारंभ कार्यक्रमाला निश्चितपणे आम्ही एकत्र असू। आता अशा पद्धतीची मागणी होते शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्ते, की रोहित पवारांवरती मोठी जबाबदारी देण्यात यावी राज्य पातळीवरती, की एक अशा पद्धती तुम्हाला काय वाटतं की रोहित पवारांनी सुद्धा ती मोठी जबाबदारी देण्यात यावी आता या सगळ्या याच्यात? मोठी जबाबदारी दिली पक्षाने, साहेबांनी, तर निश्चितपणे रोहितदादांनी ती घ्यावी। कारण एकदा पक्ष चोरीला गेलाय, परत पक्ष चोरीला जाणार नाही, तेवढा मोठा पक्ष आपल्याला देश पातळीवर करावा लागेल आणि जेव्हा देश पातळीवर आपण पक्ष मोठा करायचा तेव्हा थोड्या नव्या विचाराच्या, नव्या जनरेशनच्या हातात जर सूत्र आली तर वेगळ्या विचारांनी, नव्या दमानी पक्ष आणखीन जोमाने वाढेल असं मला स्वतःला वाटतं। धन्यवाद ताई। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती।